RLC सेरीज सर्किटचं प्रॅक्टिकल आहे. ओके, आपल्याला आर म्हणजे काय माहिती, एल म्हणजे काय माहिती, सी म्हणजे काय माहिती. आर म्हणजे काय, रजिस्टिव्ह लोड आहे, आपण आपला लॅम्प लोड बँक वापरतोय ऍज अ रजिस्टिव्ह लोड. एल म्हणजे काय, इंडक्टिव्ह लोड आहे. ओके, इंडक्टिव्ह लोड साठी आपण काय वापरतोय, ही इंडक्टिव्ह लोड बँक वापरतोय. सी म्हणजे काय, आपला कॅपॅसिटर आहे, त्यासाठी आपण काय वापरतोय, ही कॅपॅसिटर बँक वापरतोय. कळले, RLC तिन्ही पण लोड एकत्र. आपण पाठीमागच्या आपण काय घेत होतो, आर आणि एल घेत होतो, आर आणि सी घेत होतो. आता तसं नाही, आता तिन्ही पण घ्यायचे आणि तिन्ही पण कसे घ्यायचे, सिरीज मध्ये जोडायचे. ठीक आहे, सप्लाय आपला आला इथं, इथून सप्लाय आपण कुठे दिलाय, ऑटो ट्रान्सफॉर्मर दिलाय. ऑटो ट्रान्सफॉर्मर मधून आपण काय करणार आहे, आपल्याला सिंगल फेज सप्लाय 230 व्होल्ट घ्यायचा आहे. काय घ्यायचं, सिंगल फेज सप्लाय 230 व्होल्ट घ्यायचा आहे. मग आपण काय करणार, त्यासाठी एक कुठलं तरी काय करणार आहे, आपण टर्मिनल चूज करणार आहे. आपल्याकडे 3 टर्मिनल आहेत, 1 2 3 टर्मिनल आहेत, फेज 3 आहेत ना आपल्याकडे. आपल्याला सिंगल फेज म्हणजे फक्त एकच फेज पाहिजे आहे. तुम्ही ह्यातली कुठली पण एक फेज घेऊ शकता. आता मी काय करतो बाबा, वाय फेज घेतो, कुठली पण घ्या, आर घ्या, वाय घ्या, नाहीतर बी घ्या, कुठली पण एक तुम्ही घ्या. ठीक आहे, मी काय करतो बघा, वाय फेज घेतो. तर सुरुवातीला आपण काय करूया, सगळी सेरीजची कनेक्शन करूया, मग पॅरललची कनेक्शन करूया. ठीक आहे, बघा सिरीज मध्ये काय घेतलं, तुमचा वाय फेज मी घेतली. वाय फेज कुठे गेले बघा, म्हणजे टर्मिनल कुठे गेले बघा, ते सर्किट डायग्राम सगळ्यांनी ओपन करून बघायचं. सर्किट डायग्राम ओपन केला, त्याच्यामध्ये पहिला काय दिलंय, 230 व्होल्ट 50 हर्ट्ज, बरोबर आहे. हे इथून आपण 230 देणार आहे. इथनं पुढं अक्रॉस मध्ये एक व्होल्टमीटर जोडायचं आपल्याला. इथं आम्ही हे व्होल्टमीटर इथं जोडणार आहे, कारण इनकमिंगला किती व्होल्टेज येतं ते बघण्यासाठी. त्याच्यानंतर बघा पुढे जाऊन कुठे गेले, अॅमीटरला, बरोबर. एक अॅमीटर जोडावं लागते, कशासाठी, करंट किती जातोय, किती खातोय करंट बघण्यासाठी. त्याच्यानंतर आर एल सी, हे आर आहे, हा एल आहे, हा सी आहे. आर म्हणजे काय, रेझिस्टिव्ह, एल म्हणजे काय, इंडक्टिव्ह, सी म्हणजे काय. आतापर्यंत आपलं दोनच जोडलं होतं, कुठलं आर एल पहिला प्रॅक्टिकलला, दुसऱ्याला आर आणि सी. आता तिसऱ्याला काय घ्यायचंय, आर एल सी. सगळ्याचं कनेक्शन कसं आहे, सिरीज मध्ये, बरोबर आहे. हा, जसं इथं सर्किट डायग्राम मध्ये दिलेत त्या हिशोबाने आपण काय करायचं, आधी सर्किट सगळं कनेक्शन करून घ्यायचं. तोपर्यंत सप्लाय ऑन करायचं नाही. मग सर्किट ज्यावेळी आपलं पूर्ण सर्किट आपण कनेक्शन करून घेतोय, आपल्याला कन्फर्म होतंय आपलं सर्किट बरोबर आहे, त्यावेळेस मग पुढच्या प्रोसेसला आपण जायचं. आता आपण काय करूया, दिलेला सर्किट डायग्राम अनुसार कनेक्शन करून घेऊया. ठीक आहे, बघा आता ट्रान्सफॉर्मर सप्लाय आपण घेतलेला एमसीबी कडून, 4 पोल एमसीबी कडून इनपुट आणलं, ट्रान्सफॉर्मर दिलं, आउटपुट आपण इथून काढतोय. इनपुट आउटपुट 2 टर्मिनल असतं त्याला. आउटपुट आपण मधलं ह्यात तुम्ही कुठलं पण एक टर्मिनल यूज करू शकता. मी वाय टर्मिनल यूज केले, कारण वायचे वायर आपण वाय टर्मिनल यूज केले. असं काय नाही की बाबा कुठले तुम्ही यूज करा. मग मी काय करतो, आता तुम्ही ह्यातलं कुठलं पण एक टर्मिनल यूज करा. हे 3 आहेत ना, 3 पेजचं, आपलं एक सिंगल पेज आहे. तुम्ही हे वापरा 2, किंवा हे 2 वापरा, किंवा हे 2 वापरा. ठीक आहे, आता मी हे 2 वापरणार आहे. काल आपण हे वापरलं, आतापर्यंत हे वापरतो, आता हे 2 वापरूया आपण. ठीक आहे, मग काय करा, मी इनपुट काय केलं, आता डायरेक्ट सप्लाय कुठे गेला पहिला बघा, इथनं 18 सप्लाय निघाला, कुठे गेला, अॅमीटरच्या पॉझिटिव्हला गेला की नाही. हा, मग हे आपला अॅमीटरचं पॉझिटिव्ह आहे. केबल आहे, ते केबल आहे. ओके, हे बघा, हे अॅमीटरच्या मी पॉझिटिव्हला जोडलेलं आहे. नेक्स्ट, आता अॅमीटर्स निगेटिव्ह कुठे गेले बघा, बारकी वायर, बारकी वायर लयच मोठी झाली. बरं, ठीक आहे, रजिस्टिव्ह लोडच्या पॉझिटिव्हला. ठीक आहे, ह्याचा निगेटिव्ह काढा. ह्याच्यात बारका नाही काय. आता निगेटिव्ह टर्मिनल कुठे जोडले बघा, रजिस्टिव्ह लोडचं निगेटिव्ह कुठे गेले, इंडक्टिव्ह लोडच्या पॉझिटिव्हला. इलेक्ट्रिकल सर्किट नेटवर्क त्या सब्जेक्टमध्ये RLC सिरीज सर्किट, त्याचं आपण प्रॅक्टिकल बघतो. प्रॅक्टिकल नंबर 8. प्रॅक्टिकल काय सांगतोय, डिटर्मिनेशन ऑफ व्होल्टेज, करंट, पॉवर फॅक्टर इन अ गिवन RLC सिरीज सर्किट, आणि त्याचं फेजर डायग्राम ड्रॉ करायचं. येतं लक्षात. हां, त्याच्यामध्ये काही इक्विपमेंट लागणार होते, ते आपल्याकडं पहिला पॉवर सप्लाय देण्यासाठी 3 फेज व्हेरिएक्ट, त्याच्यानंतर आर लोड, एल लोड, सी लोड, आणि 4 व्होल्टमीटर लागतात. एक पहिला स्टार्टिंगला दिलेलं सप्लाय मोजण्यासाठी, नंतर 3 रेझिस्टिव्ह अक्रॉस व्होल्ट मोजायला, इंडक्टिव्ह अक्रॉस व्होल्ट मोजायला, कॅपॅसिटिव्ह अक्रॉस व्होल्ट मोजायला. आपलं टोटल दिलेले सप्लाय 230. फी इज इक्वल टू व्ही आर प्लस व्ही एल प्लस व्ही सी, हा कॅल्क्युलेशन असायला पाहिजे. येतं लक्षात. आणि त्याच्यासोबत जाऊन आपल्याला पुढं कॅल्क्युलेशन काय काय करायचं आहे, 3 रीडिंग घ्यायचं आहे. सप्लाय व्होल्टेज, त्याच्यासोबत असलेल्या ॲमीटरमध्ये आपण
जे काही करंट मोजलेलं असतो ते करंट, VR, VL, VC 3 व्होल्टेज 3 वेगवेगळ्या रिडिंगचं घ्यायचं. त्याच्यानंतर आपण पहिला स्टार्टिंगला 100 व्होल्ट घेऊया, 150 घेऊया आणि 200 घेऊया किंवा 120, 170, 200 ह्या हिशोबाने आम्ही 3 रिडिंग घेऊया. त्याच्यानंतर तिन्ही रिडिंगचा आपल्याला सेपरेट आर काढायचा आहे. म्हणजे VR/I ना फॉर्म्युला दिलेत. एक्सेल काढायचं आहे VL/I ना, म्हणजे व्होल्टेज ॲट इंडक्टिव्ह VL डिवायडेड बाय इथं जाणारा करंट. हे केल्यानंतर तुम्हाला काय मिळते, एक्सेल मिळते. XC काढायचं आहे, जेड काढायचं आहे, पॉवर फॅक्टर तुम्हाला काढायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पहिला स्टार्टिंगसाठी काही 3 रिडिंग घेत आहे, त्याच्यावरनं पुढचं तुम्हाला टोटल कॅल्क्युलेशन आहे. त्यामुळं प्रॉपर पहिला जे 3 रिडिंग येणार आहे ते रिडिंग तुमचं प्रॉपर असायला पाहिजे. येत आहे लक्षात? कनेक्शन सुरुवातीला आपल्या इथे 3 फेज सप्लाय आला, 4 पोल MCB आहे, 3 फेज सप्लाय इथं आला. ओके, 3 फेज सप्लाय आपण काय केला आहे, आपला ऑटो ट्रान्सफॉर्मर जो आहे त्याला आपण इनपुट दिलेले आहेत आणि आउटपुट आपल्याला सिंगल फेज पाहिजे आहे. म्हणून आपण काय केलं, न्यूट्रल टर्मिनल घेतलेलं आहे ऑलरेडी. त्यातलं 3 जे फेजचे टर्मिनल आहेत त्या 3 फेजच्या टर्मिनल मधलं कोणतं पण एक फेज टर्मिनल तुम्ही घ्या. आर घ्या, वाय घ्या किंवा बी घ्या. मी वाय घेतलेला आहे. ठीक आहे, वाय मधनं टर्मिनल सप्लाय पुढे कुठे गेला बघा, ॲमीटरच्या पॉझिटिव्हला गेलाय. नंतर ॲमीटरच्या पॉझिटिव्हला गेला सप्लाय. ठीक आहे, नंतर ॲमीटरचं जे निगेटिव्ह आहे ते आपलं कुठे गेलं बघा. आपण ह्या तिन्ही मधला एक फेज कन्सिडर करणार. हे 3 फेज आहेत, त्यातलं एक फेज म्हणून मी वाय कन्सिडर केला आहे. तुम्ही आर कन्सिडर करू शकता किंवा बी पण कन्सिडर करू शकता. मी वाय कन्सिडर केलाय. वायच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला गेलाय. वायचं जे निगेटिव्ह टर्मिनल आहे ते कुठे गेले बघा, इंडक्टिव्ह लोडच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला गेलाय. मी आता परत इथं RYB आहे, पैकी मी एक कुठलं बी चूज करू शकतो. तुम्ही आर चूज करा, वाय चूज करा किंवा बी चूज करा. मी वाय टर्मिनल चूज केलं आहे. सप्लाय वायच्या पॉझिटिव्हला, निगेटिव्ह टर्मिनल न्यूट्रल ऑलरेडी काढलेला आहे. न्यूट्रल कुठे गेला बघा, कपॅसिटिव्ह लोडच्या पॉझिटिव्हला गेला आहे. इथं पण सेम तीच अरेंजमेंट आहे. तुम्ही वाय घ्या किंवा आर घ्या किंवा बी घ्या. परत मी काय केलं, इथं वायला जोडलेलं आहे आणि वाय कडून जे निगेटिव्ह टर्मिनल आहे ते परत कुठं आणले, सप्लायच्या निगेटिव्ह टर्मिनल इथं आणून जोडलेलं आहे. आता मला काय करायचं, व्होल्टेज मोजायचे म्हणून मी काय केलं, सप्लायच्या अक्रॉस एक व्होल्टमीटर जोडलाय पॅरल मध्ये. ठीक आहे, दिसते का बघा, पॅरल मध्ये जोडलाय. पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह जोडलेलं, निगेटिव्हला निगेटिव्ह जोडलेलं आहे. ते नंतर बघू, रिव्हर्स फॉरवर्ड ते नंतर बघू आपण, पण जोडलेलं आहे. नंतर इंडक्टिव्ह झाला, सॉरी सप्लाय व्होल्टेज चेक केला, त्या व्होल्टमीटर वापर करून रजिस्टर लोडच्या अक्रॉस व्होल्टेज मोजायचं असेल तर मी काय केलं, हा व्होल्टमीटर जोडलेला आहे, मल्टीमीटर जोडलेला आहे. ठीक आहे, या प्रकारे मल्टीमीटर जोडला आहे. इंडक्टिव्ह लोडच्या अक्रॉस जर मला पाहिजे असेल तर मी काय केलं, इथे एक मल्टीमीटर जोडलेला आहे पॅरल मध्ये. आणि कपॅसिटरचं जर मला व्होल्टेज मोजायचं, कपॅसिटर व्होल्टेज मोजायचं तर मी काय केलं, इथे एक पॅरल मध्ये मल्टीमीटर जोडलेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हा तुमचा काय झाला, सेटअप फॉर RLC सेरी सर्किट. RLC सेरी सर्किटचा हा काय सेटअप आहे. समजला? सेटअप थोडासा लेंदी वेळ खाऊ आहे थोडा, का तर त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट तिन्ही पण लोड वापरतोय, रजिस्टर लोड पण वापरतोय, इंडक्टिव्ह लोड पण वापरतोय, कपॅसिटर पण. त्यामुळे थोडासा लेंदी आहे, प्रॉब्लेम नाही आपल्याला काय. ठीक आहे, आता काय व्होल्टमीटर रिडिंग घ्यायला काय काय इथं बल्ब लागतंय की नाही आपण बघणं आपलं काम आहे. एक करंट 1 2 3 4 व्होल्टमीटर आणि एक एमीटर, आणि इकडं पॉवर आपण किती देतोय ते ह्याच्या हिशोबाने. ओके, चालू करूया. नाही, तर इकडं आपण हे ऑन करून चालतोय का, नाही चालत. आपल्या मेन तो वाढवायचा, आपल्याला जसं पाहिजे तसं वाढूयात. तिकडे व्होल्टेज तुम्ही मोजा, त्यानुसार तुम्ही काय करू शकता, व्होल्टेजेस घेऊ शकता. पहिलं तुमचं व्होल्टेज किती पाहिजे बघा. 3 रिडिंग घ्यायचं आहे. पहिला 120 ला घेऊ, चालतं. 120 150 आणि 200 3 रिडिंग आपण घेऊया. ओके, हा घेऊ घ्या. ठीक आहे, बघा आता व्होल्टेज किती पाहिजे आपल्याला, 120 पाहिजे आहे. 100 बघू शकता काय अडचण नाही. 10 20 30 40, हा 120. ओके, 120 सप्लाय व्होल्टेज दिला आहे मी, तुम्ही बघू शकता व्होल्टमीटर मध्ये 120 व्होल्ट दिलाय. हे 100 300ला मी जोडलंय, याचा अर्थ मी खालची रिडिंग मोजणार. हे तर माहितीये, हे 100 हे 150 किती लाईन, 1 2 3 4 5 लाईन येतात. एका लाईनची व्हॅल्यू किती येते, 10. करून बघा, एका लाईनची व्हॅल्यू किती येते, 10 येते. 150 वजा 100 50 भागिले 5, एका लाईनची व्हॅल्यू 10 आले. म्हणजे पुढची लाईन 110, त्याच्या पुढची लाईन 120 आलं का, 130 140 आणि इथं 150 आले आहे. कळते का? ठीक आहे, मग 120 व्होल्ट दिलाय. आता काय करायचं, प्रत्येकाच्या अक्रॉस व्होल्टेज, प्रत्येक सर्किट मध्ये करंट मोजायचा. लोड चालू करूया आणि काय करूया आपण, रिडिंग घ्यायला चालू करूया. ठीक आहे, तर 1 2 चालू होणार नाही त्याला, आपल्याला पहिल्यांदा बॅलन्स सिस्टम करून घ्या. हा तीच करा. 1 2 बघा, 2 तर करा. हा तिकडचे 2, तिकडे नाही ती नाही तिकडचे. इथं वाय मधले 1 2 लॅम्प लागला की मला सांगा बरं का, कारण लागणार नाही लॅम्प एवढं लवकर. 2 वापरूया का, व्होल्टेज कमी आहे. 1 मिनिट, एक वापरू. एक वापरू, एक वापरू.
लागले ना? लागले. हा हा ठीक आहे. व्होल्टेज कमी आहे, आपण लोड जास्त यायला नको. ठीक आहे. बरं तिथं किती झाले? एक अजून एक एकच वाढवा. voltage. वाढवा, अजून एक वाढवा. एक ग्लो झाला का डिम झाला? बघा बघ, ग्लो झाला का डिम झाला फक्त बघा. मला सांगा, ग्लो म्हणजे ब्राईटनेस वाढतोय कमी होतोय सांगा मला. बघा बंद आहेत का सगळे बघा. किती चालू केले तिथले? 1 2 2 केले. 3 4 अजून अजून एक कमी करा. एक डिम झाला ग्लो झाला सांगा की. थांबा आता थांबा व्हायला लागलं ना? थांबा थांबा. आता थांबा, तुम्ही काय करू नाही ना काय? हा थांबा. इथे इंडक्टिव्ह लोड देऊ. आता ओके हा ठीक आहे. बस लय लोड द्यायला नको. व्होल्टेज आपलं अगोदरच आपलं व्होल्टेज कमी आहे, 100-120 वोल्ट दिले आपण. 120 वोल्ट आहे. ठीक आहे. सिस्टीम आपण करेक्ट करून घेतली सिस्टीम आपण. ते तुम्ही पद्धतीने एरर जे आहे ते एरर काढून आपण कॅल्क्युलेशन घ्यायचं. चला पहिला रिडिंग घेऊया. इकडे लक्ष द्या, सगळ्यांनी लक्ष द्या इकडे. पहिला रिडिंग आपण 120 व्होल्ट सप्लाय दिलं. ओके हा 120 व्होल्ट दिल्यानंतर हे टोटल आपलं मेन व्ही झालं. व्ही इज इक्वल टू VR प्लस VL प्लस VC मधला मेन व्ही ते. मग तिथे 120 दिलंय तर तिन्हीचे कॅल्क्युलेशन आपल्याला किती आलं पाहिजे? 120 आला पाहिजे. त्याच्यामध्ये रजिस्टिव्ह लोड आपण किती दाखवा लागले तिथं? 99 100. ओके आणि करंट किती खातं बघा त्यावेळी? 1.5च्या आसपास आहे पण 1.5 टू 1.5 बघा. 120 मेन सप्लाय आपण दिलो 120 व्होल्ट, त्यावेळी 1.5 एवढं करंट जातोय. VRचं 100 व्होल्ट, VL चं 30 व्होल्ट आणि VCचं 20 व्होल्ट. ह्याचं 20, ह्याचं 30 आणि इथं 100. लिहा ते त्यात. त्याच्यामध्ये लिहून घ्या काय काय लिहायचं. 120 व्होल्ट मेन सप्लाय. व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स VR आहे का? थर्ड कॉलम तिथं 80 व्होल्ट लिहा. VL 30 आणि ते 20 काय? 30 आणि 8 30 दिलं होतं. हा ठीक आहे. VL घ्या 30. VL फोर्थ कॉलम VL चा आहे का? व्होल्टेज अक्रॉस इंडक्टन्स VL. ठीक आहे. त्याच्या अक्रॉस घ्या 30 व्होल्ट आणि लास्ट जो कॉलम आहे बघा त्याच्या अक्रॉस घ्या 20 व्होल्ट. कॅन्सल करून ठीक आहे 20 व्होल्ट. सिरियल नंबर 1 सप्लाय व्होल्टेज 120, करंट 1.5, VR 80, VL 30, VC 20. पहिला रिडिंग झालं. हा सेकंड रिडिंग बघा. व्होल्टेज वाढवा. ठीक आहे. आता व्होल्टेज किती करायचं आपल्याला? 150 ना? 150. ठीक आहे 150 व्होल्ट करूया. ठीक आहे. आता सप्लाय व्होल्टेज आपण 150 दिलं. सप्लाय व्होल्टेज 150 दिल्यानंतर सिरियल नंबर 2 सप्लाय व्होल्टेज 150, त्यावेळी करंट आहे आपला 2. करंट किती आहे? 2 एम्पियर. इथे एकदा लोड दिल्यानंतर परत लोड मध्ये चेंजेस करायचं नाही. त्याच लोडला इथे किती किती सप्लाय होते हे आपण गोष्टी बघायचं. बघा त्यावेळी VR येतोय 110 110. 20 कमी केले आपण त्यात. प्रत्येकाने काय काय कमी केलं लक्ष ठेवा. हे 110 110 लिहा. VR 110 आणि ह्याच्यातलं किती मगाशी 30 34. ह्याचं VL घ्या 34 आणि VC घ्या 30. किती होतं बघा तिन्हीचं कॅल्क्युलेशन. VR घेतलं 110. 110 VR 110 घ्या. VR 110 हा VL घ्या 34, VL 34 आणि VC किती येतं? 30. 164. करंट 2 एम्पियर. करंट 2 एम्पियर करंट 164 झालं का बघा कॅल्क्युलेशन. 164 तुमचं कॅल्क्युलेशन होते. 150 आपण दिलोय. ओके ठीक आहे. हा तिसरं आता रिडिंग घ्या. पुढचं कितीला? 200 ना? हा तिसरं रिडिंग आहे 200 सिरियल नंबर 3. इकडे बघा 200 व्होल्ट आहे का नाही? इकडे बघा पूर्ण. इकडे नाही रे बघा सगळे. निडलची मिरर इमेज दिसायला नको. ते म्हणजे तुमचं पॅरलॅक्स सिरियल घालवायचं रिझन. हा पॅरलॅक्स सिरियल दिसला नाही पाहिजे त्यात. 200 व्होल्ट दिसतंय का सगळ्यांना? हा 3 नंबरचं रिडिंग सिरियल नंबर 3 याकडे परत पहिला फरक. 3 नंबरचं रिडिंग सप्लाय व्होल्टेज 200 व्होल्ट, त्यावेळेचं करंट आहे 2.5 एम्पियर.
VR घ्या 140, VL 40, VC 40. घेतलं सगळ्यांनी? 200 व्होल्ट दिलाय, पण तिन्हीचं कॅल्क्युलेशन किती होतंय? तिथे ते कॅल्क्युलेशन 3000. 220. ठीक आहे. ओके, ठीक आहे. हे तीन बघा आता पुढे काय काय करायचं. रीडिंग मध्ये तुम्ही तिन्ही रीडिंग घेतला, 1 2 3 सप्लाय व्होल्टेज तिन्ही रीडिंग घेतला तुम्ही. कुठला करंट पहिला 1 एम्पियर होतं, किती होतं पहिला? 1.5 व्होल्टेज. कमी करून बरं, त्याच्यानंतर बघा रीडिंग सांगा मला, पहिला काय काय घेतलंय? 120. हा, करंट किती आहे तेव्हा? VR 80, VL 20, VC 20. पहिला रीडिंग. दुसरं रीडिंग 150 आणि सप्लाय करंट किती आला त्यावेळी? VR VL VC 3 नंबरचं रीडिंग. हा हा, नेक्स्ट हा, लास्ट अजून एक रीडिंग. हा, आता त्याचं पुढचं एक ब्रॅकेट आहे बघा, कॅल्क्युलेशन टेबल आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 1 2 3 सिरियल नंबर 3 येतात. त्याचे व्हॅल्यू कुठलं? आता आर काढायचं आपल्याला. सगळ्यांनी बघा ते रीडिंग आर काढायचं, बरोबर आहे. आर इज इक्वल टू VR आपण आय दिले. आता VR कुठलं घ्यायचं? सिरियल नंबर 1 मध्ये जे काही सप्लाय VR काढला तुम्ही, व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स किती आहे सांगा मला व्हॅल्यू? किती आहे? VR 80 व्होल्ट. आणि त्यावेळेचा करंट किती होता? 1.5. मग हे तुम्ही काढायचं, काय काढायचं? VR 80 अपॉन 1.5 केल्यानंतर R चं व्हॅल्यू किती येते ते कॅल्क्युलेशन करून इथं लिहायचं, R चं सिरियल नंबर 1 मध्ये. त्याच्यानंतर एक्सेल कसं काढायचं बघा, VL अपॉन I. VL कुठनं घ्यायचं? व्होल्टेज अक्रॉस इंडक्टिव्ह लोड 3 नंबरच्या कॉलम मध्ये किती आहे ते सांगा मला? 30 व्होल्ट डिवायडेड बाय I किती आहे त्यावेळी? 1.5. 30 अपॉन 1.5 घ्यायचं, तुम्हाला एक्सेल मिळते. आता एक्सी कसं काढणार? एक्सी VC अपॉन I. VC किती आहे? VC किती आहे तुमचं? 20 व्होल्ट. ते 20 व्होल्ट अपॉन I किती आहे? 1.5. ते कॅल्क्युलेशन करून इथं लिहायचं. Z इज इक्वल टू V अपॉन I. V कुठलं घ्यायचं? सप्लाय व्होल्टेज. कुठलं घ्यायचं? सप्लाय व्होल्टेज. सप्लाय व्होल्टेज किती आहे पहिला स्टार्टिंगला? 120 आणि डिवायडेड बाय I करंट किती आहे त्याचं? 1.5. ते 3 नंबर. आता कॉस पाहिजे इक्वल टू R अपॉन Z. R तुम्ही काढला 1 नंबरला काढलेला R आणि Z सेकंड नंबरच्या कॉलम मध्ये घेतलेला R आणि 5th नंबर कॉलमला घेतलेला Z. हे R अपॉन Z करायचं तुमचं कॉस फाय. येतं लक्षात? बाकीच्या गोष्टी आपण बघूया. सिरियल नंबर 1 2 3 वर्गात जायचं, कॅल्क्युलेशन करायचं, सीस्पेन सेल ना त्याच्यामध्ये लिहायचं. तुमचं काय इकडे तिकडे चुकीचं झालं असेल तर मी करेक्ट करून देतो, पण सगळ्यांनी जाऊन कॅल्क्युलेशन करायचं. येतं लक्षात? हा, तुमचं RLC सिरीज सर्किटचा इथे प्रॅक्टिकल नंबर 8 विथ रीडिंग पूर्ण झालेला आहे. ओके, चल ठीक.